ओके, वेलकम बॅक ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण रॉल्स लॉ कसा येतो, कधी वापरायचा असतो आणि का वापरायचा असतो ते शिकलो. आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहे रॉल्स लॉ न्यूमरिकलमध्ये कसा वापरायचा, म्हणजे न्यूमरिकलमध्ये रॉल्स लॉचा कोणता फॉर्म्युला यूज केला जातो. ठीक आहे, एकच मिनिट. ओके, तर काय केलं जातं बघ. रॉल्स लॉमध्ये आपण सांगितलं होतं. ओके, हे लास्ट लेक्चरचं चित्र आहे, डायग्राम आहे. खाली लिक्विड सोल्युशन आहे, त्याच लिक्विडचे वर वेपर्स आहेत. खाली लिक्विड A1 पण आहे आणि A2 पण आहे. आणि खालच्या सोल्युशन मधल्याला काय म्हणतो, x1 मोल फ्रॅक्शन ऑफ A1 इन सोल्युशन, x2 मोल फ्रॅक्शन ऑफ A2 इन सोल्युशन. x म्हणजे मोल फ्रॅक्शन सोल्युशन मधले आणि y म्हणजे मोल फ्रॅक्शन वेपर फेज मधले. y1 म्हणलं की मोल फ्रॅक्शन ऑफ A1 इन वेपर फेज आणि y2 म्हणलं की मोल फ्रॅक्शन ऑफ A2 इन वेपर फेज. ओके, आता कसं आहे बघ, टोटल जे प्रेशर असणार वरती या दोघांमुळे असणार, A1 मुळे पण असणार आणि A2 पण मुळे असणार. पण A1चं प्रेशर इन सोल्युशन काय म्हणतो, P1 आणि A2च्याला काय म्हणतो, P2. मग त्या दोघांची काय केली पाहिजे, बेरीज. दोघांची बेरीज केल्यानंतरच आपल्याला मिळतो ना टोटल प्रेशर. टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे P लास्ट लेक्चरला लिहून दिलेलं आहे, इज इक्वल टू पहिल्याचं वेपर प्रेशर अधिक दुसऱ्याचं वेपर प्रेशर सोल्युशनमध्ये. सोल्युशनमध्ये आता त्यांचं किती प्रेशर आहे, बरोबर का. मग रॉल्स लॉ काय सांगतो सांग, P1 इज इक्वल टू म्हणा माझ्या बरोबर सगळ्यांनी पाठ करून बसलाय ना. वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाइल कंपोनेंट ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनेंट इन प्युअर स्टेट अँड इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. पहिल्या झालं प्लस मधलं आहे असं लिहिलं. P2 म्हणजे काय ना सांग, P2 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनेंट इन प्युअर स्टेट अँड इट्स मोल फ्रॅक्शन, त्याचंच मोल फ्रॅक्शन कुठं, सोल्युशन मधलं. बरोबर, अशा पद्धतीने आपण हे दोन स्टेटमेंट पाठ केलते, म्हणजे एकच स्टेटमेंट पाठ केलं, त्याचा इथं वापर केला. आता काय करू शकतोय बघ, मी फर्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे जिथं कॉन्सन्ट्रेशन टर्मचं इंट्रोडक्शन केलं त्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघ, x1 प्लस x2 काय असतं, 1 असतं. मी इथं साईडला वाटलं तर लिहून ठेवतो, म्हणजे इथं काय वापरतोय ना आपण, मी इथं साईडला लिहून ठेवतो. काय सांगितलं होतं बघ, x1 प्लस x2 काय असतं, 1 असतं. x1 प्लस x2 काय असतं, 1 असतं. जर x1 प्लस x2 1 असेल तर x1च्या ऐवजी आपण काय लिहू शकतोय सांग, 1 मायनस x2 लिहू शकतोय. काय लिहू शकतोय, 1 मायनस x2. मग x1च्या जागी काय लिहिलं, 1 मायनस x2 लिहिलं. P01 कंसामध्ये 1 मायनस x2 प्लस P02 x2. आता यानं आतमध्ये मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार बघ, P01 मायनस P01 x2 प्लस P02 x2. आता बऱ्याच जणांना ह्याच्यातून कॉमन काढताना कळत नाही आहे. ओके, क्लासमध्ये माझा अनुभव आहे, बऱ्याच जणांचं मॅथ्स खूपच कच्चं असते. मग काय करायचं, हे अगोदर लिहिलं आणि हे नंतर लिहिलं असं करून बघ. P01 हे अगोदर लिहि, कारण प्लस मायनस असेल तर पुढं मागं केलं तरी चालतं. P02 x2 मायनस P01 x2. P01 आहे असं लिहिलं, प्लस आहे असं. या दोघांमधून काय कॉमन निघतंय सांग बरं पटकन, x2 आणि x2. मग काय कॉमन निघलं, x2. आज शिल्लक राहणार सांग, P02 मायनस P01. आणि हा झाला फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये वापरावा लागतो न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. याला आपण काय करूया, बॉक्स करूया. काय जे जे फॉर्म्युला एंडचं येतं ना डेरिवेशन, ते पाठ करून ठेवायचं, कारण ते परीक्षेमध्ये वापरायचं असतं किंवा CETला ना डायरेक्ट एक्झाममध्ये विचारलं जातं.
तिरका बॉक्स होईल असू दे. ओके, हा फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा बघ. हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा. 1 2 1 2 म्हणजे काय, 1च्या शेजारी 1 नाही आला पाहिजे, 1च्या शेजारी 2 आला पाहिजे. P01 प्लस ब्रॅकेटमध्ये P02 मायनस P01 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय x2. कळते. हा फॉर्म्युला आपण वेगळ्या पद्धतीने आपण लिहू शकतो. कसा बघ, P इज इक्वल टू 1 2 1 2च्या ऐवजी काय करू शकतोय 2 1 2 1. माहिती काय येणार, P02 प्लस P01 मायनस P02 इंटू काय येणार x1. कळतंय. फक्त 1च्या शेजारी 2 नाही आलं पाहिजे, 2च्या शेजारी 1 नाही आलं पाहिजे. हा आणि हा फॉर्म्युला सेम आहे. ओके. आता हे बघ, हा फॉर्म्युला कशावरून आला, याच्यावरून आलाय. म्हणजे तुला क्वेश्चनमध्ये डायरेक्ट कोणकोणते फॉर्म्युले वापरले जाऊ शकते ते मी त्याला फक्त बॉक्स करतोय. हे बघ, ह्या चारही फॉर्म्युल्याचा अर्थ सेम आहे. P म्हणजे P1 प्लस P2, P1 प्लस P2च्या ऐवजी काय लिहिलं आपण P01 x1 प्लस P02 x2. त्याच्याऐवजी पुढं इलिस्ट्रेशन करत सॉल्व करत आल्यानंतर काय मिळालं आपल्याला, P इज इक्वल टू P01 प्लस P02 मायनस P01 आणि ब्रॅकेटच्या बाहेर x2, किंवा P02 प्लस P01 मायनस P02 आणि ब्रॅकेटच्या बाहेर x1 हे लास्टचं. ठीक आहे. अशा पद्धतीने हे चारही पण फॉर्म्युले सेम आहेत. याच्या पुढचा पॉईंट आहे आपला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तिथं ह्यातला कुठला जरी एखादा फॉर्म्युला लिहिला तरी तो बरोबर असतो. NCERTच्या बुकमध्ये ग्राफ काढताना हे इक्वेशन लिहून ह्या इक्वेशनचं ग्राफ आहे असं सांगतात, आणि आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये तो जो ग्राफ काढलेला आहे तो या इक्वेशनचा आहे असं सांगितलं जातं. म्हणजे मुलं दोन्ही बुकचा अभ्यास करत असतात, बोर्डचा प्लस नीटचा JEEचा, त्यांना कन्फ्युजन वाटतं की नक्की काय आहे. तर तुमच्या माहितीसाठी आता सांगितलं, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला काय आहे, एक्झॅक्ट सेम टू सेम आहे. म्हणजे त्याचं डेरिवेशन आलं ना हे. ठीक आहे. मी इथं साईडला थांबतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. लिहून झालं की मला सांगा. ओके, ठीक आहे. लिहून झालं, गुड. हे फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजेत. ओके. आता आपण शिकणार आहे नेक्स्ट पॉईंट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ रॉल्स लॉ. काय शिकणार आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ रॉल्स लॉ. टायटल टाक, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ रॉल्स लॉ. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ रॉल्स लॉ. ओके. तर पहिल्यांदा मी तर आता एक कंटेनर नाही आहे, हा ग्राफ दाखवायची एक मेथड असते, अशी बॉक्स ग्राफ म्हणते त्याला. म्हणजे दोन्ही ॲक्सिस यूज करतो. आपला जनरली कसा असतो, हा एक्स असतो आणि हा वाय असतो. हा पण वाय झाला, 2 वाय यूज करतो आपण. म्हणजे इथं 2 क्वांटिटी कम्पेअर करायची असते. इथं 2 कंपोनंट आहेत ना, A1 आणि A2, त्यासाठी 2 ग्राफ आले. ओके. या ग्राफवर लिहितो आपण मोल फ्रॅक्शन. काय लिहितो, मोल फ्रॅक्शन. या ॲक्सिसवर मोल फ्रॅक्शन, या उभ्या ॲक्सिसवर काय वेपर प्रेशर. वेपर प्रेशर. ओके. आता लास्टची डायग्राम आठवा सेकंड लेक्चरचं, त्यामध्ये आपण P01 आणि P02 अशा काही टर्म इंट्रोड्यूस केल्या, म्हणजे ऑलरेडी सांगितल्या होत्या. P01 म्हणजे काय, व्हेपर प्रेशर ऑफ A1 इन प्युअर स्टेट. म्हणजे फक्त A1चं व्हेपर प्रेशर म्हणजे P01 आणि फक्त A2चं व्हेपर प्रेशर म्हणजे P02. आपण एक अज्युम करूया, अज्युम एक कुठली तरी व्हॅल्यू जास्त आणि एक कुठली तरी व्हॅल्यू कमी असणार ना, 2 वेगवेगळे पदार्थ आहेत म्हटल्यावर. मग आपण P02 ला जास्त मानूया. P02 ला का मानूया, जास्त मानूया. तुम्हाला ह्यालाच का जास्त म्हणलं, आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये ह्याला जास्त म्हणले म्हणून आपण ह्याला जास्त म्हणतोय. तुम्ही ह्याला जास्त म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपलं व्हिडिओ लेक्चर आणि तुम्ही जेव्हा बुक वाचायला घ्याल, टेक्स्ट बुक वाचायला घ्याल,
तेव्हा थोडी सिमिलरिटी यावी, आपला कॉन्फिडन्स त्यानं बूस्ट होतो, म्हणून मी पुस्तकातलेच पॉईंट आहे शिकवतो, मी चेंज करून झालो आहे. तुम्ही वेगळ्या अँगलने देखील समजून घेऊ शकता. ओके, म्हणजे हे उलटं केलं तर फक्त लाईन अशी यायच्याऐवजी अशी येते, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त बुकमध्ये हे दिले म्हणून मी या वेळेने देतो. आता बघ इथं मोल फ्रॅक्शन, समज इथं x1 इज इक्वल टू 1 म्हणलं, मग x2 बरोबर काय ना सांग 0. हे लक्षात येते का? पहिल्याचा मोल फ्रॅक्शन जर 1 असेल तर दुसऱ्याचा मोल फ्रॅक्शन किती असणार? 0. असं कसं काय? दोघांची बेरीज काय आणायची आहे? 1 आणायची आहे. मग जर हे जी 1 असेल तर ह्याची व्हॅल्यू किती पाहिजे? 0. 1 + 0 1. आता मला सांग x1 जर इथं 1 असेल तर तिकडं गेल्यानंतर काय होणार सांग? तिकडे गेल्यानंतर 0 होणार. तिकडे गेल्यानंतर काय होणार? 0. इथं x1 काय येणार? 0. असं का? x1 ची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असते आणि मिनिमम व्हॅल्यू काय असते? 0 असते. सिमिलरली x2 ची मिनिमम व्हॅल्यू काय? 0 आहे. मग त्या साईडला गेल्यावर x2 ची काय येणार? मॅक्झिमम व्हॅल्यू येणार. x2 ची काय येणार? मॅक्झिमम व्हॅल्यू किती येणार सांग? x2 ची मॅक्झिमम व्हॅल्यू 1. बघा आलं का बरोबर? दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. 0 + 1 1 आणि इकडं पण 1 + 0 1. समजते? म्हणजे काय? जेव्हा ह्याचा अर्थ काय बघ, जर कळत नसेल तर x1 ची व्हॅल्यू 1 आहे, x1 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे इकडं पूर्णपणे 1 प्रेझेंट आहे. ओनली a1 इज प्रेझेंट. ओनली a1 इज प्रेझेंट. म्हणजे जो हा पॉईंट आहे, हा या पॉईंटला फक्त कोण प्रेझेंट आहे? a1. हे बुकमध्ये दिलेलं नाही आहे, हे तुम्हाला कळायसाठी मी एक्स्ट्रा सांगतोय. आणि इथं x2 ची व्हॅल्यू 1 आहे आणि x1 0 आहे. x1 0 आहे म्हणजे इथं a1 संपला आहे, 0 आहे. पण x2 काय आहे? 1 आहे. 1 म्हणजे 100% पूर्णपणे हा आणि हा 0 किंवा एक पूर्णपणे असेल तर दुसरा 0च असणार ना. मग इथं काय म्हणा सांग? ओनली a2 इज प्रेझेंट. आता हे बघ, जेव्हा फक्त a2 असतो म्हणजेच काय? प्युअर a2 म्हणू शकतो. ह्याला तू काय म्हणू शकतो? प्युअर a2. आणि इथं काय म्हणणार? प्युअर a1. कारण दुसरा कोणच पदार्थ नाही, फक्त a1 आहे म्हणजे इथं प्युअर a1 आणि तिकडे a2 आहे म्हणजे प्युअर a2. ठीक आहे. आता समोर लक्ष दे. ह्या ॲक्सिसला बघ, ह्या ॲक्सिसला मला सांग, ह्या ॲक्सिसला p02 ची व्हॅल्यू किती असणार? p02 ची ह्या ॲक्सिसला p02 ची व्हॅल्यू काय असणार? म्हणजे दुसऱ्याचं वेपर प्रेशर, दुसरा किती आहे? 0. जर दुसरा कंपोनंट 0 असेल तर त्याचं वेपर प्रेशर पण किती असणार? 0. वेपर प्रेशर किती असणार? 0. तो पदार्थच नाही ना, एखादा पदार्थच नाही, जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याचं वेट किती असणार? 0. कळतंय का? इथं x2 नाही आहे, a2 नाही आहे म्हणजे a2चं प्रेशर पण किती असणार? 0. कारण हे ॲक्सिस काय रिप्रेझेंट करते? वेपर प्रेशर. आता इकडं बघ, 0 पासून जरा वाढायला लागला. खालची लाईन बघतोय आपण. करत x2 इज इक्वल टू काय आलं? 1 आलं. x2 काय? 1 आहे. x2 1 आहे म्हणजे ओनली a2 आहे. म्हणजे तिथं फक्त a2 आहे. फक्त a2 असेल तर वेपर प्रेशर काय असतं? वेपर प्रेशर काय असतं? p02. करेक्ट. दुसऱ्या लेक्चरमध्ये सुरुवातीला जे सांगितलं होतं ते प्युअर a2चं, ह्याचाच अर्थ काय माहिती आहे का? ओनली a2 म्हणजे प्युअर a2. या पॉईंटला कोण प्रेझेंट आहे? फक्त a2 प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे? a2. आणि a2 जेव्हा प्रेझेंट असेल तेव्हा वेपर प्रेशर कोणाचं असणार? p02चं म्हणजे a2चं. इथं काय येणार बघ पॉईंट? p02. अच्छा, म्हणजे हा ग्राफ असा झाला. कळलं? हा ग्राफ कशाचा आला सांग? कशाचा? p2चा वेपर प्रेशरचा काय फॉर्म्युला असतो? p2चा वेपर प्रेशरचा फॉर्म्युला असतो p02 x2. हा ग्राफ तो आहे. कोणता आहे? p2 इज इक्वल टू p02 x2. हा p0चा ग्राफ आहे, p2चा ग्राफ आहे. बघ की कसं, जेव्हा x2 ची व्हॅल्यू 0 असणार, x2 ची व्हॅल्यू किती? 0.
एक्स टूची व्हॅल्यू जर शून्य असणार तर एक्स टू गुणुले P02 म्हणजे 0 गुणुले हे उत्तर किती आलं शून्य. उत्तर किती आहे शून्य. 0 ॲक्सिस कळतंय का खाली सगळ्यात बॉटमला आहे. त्यानंतर व्हॅल्यू वाढत 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 जात्या वाढत जात्या मग व्हॅल्यू ही पण ग्राफ काय जाणार वर होत जाणार. कसं काय बघ एक्स टूची व्हॅल्यू 1 आहे ह्या पॉईंटवर बघ ह्या पॉईंटला या एक्स टूची व्हॅल्यू किती आहे 1 यानं मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर किती येणार P2 इज इक्वल टू P02 P2 इज इक्वल टू P02 P2 इज इक्वल टू P02 कळतंय. मग आता एक ग्राफ लक्षात आला तर पुन्हा एकदा आता इकडचा ग्राफ जर तुम्हाला लक्षात येत नसेल ना तर हाच एवढाच पार्ट रिपीट बघा एवढाच आतापर्यंतचा कारण याच्या जे पुढची लाईन येणार आहे की नाही ती सेम याच्यासारखीच आहे. तरी पण मी अजून एकदा सांगतो ठीक आहे कसं होणार बघ. आता x1ला इमॅजिन कर x1ला म्हणजे ह्याच्यावरून जे वेपर प्रेशर आहे ते कसं सांग P1 इज इक्वल टू P01 इंटू x1 बरोबर का. आता मग इथं x1ची व्हॅल्यू किती आहे x1ची 1 x1ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 ह्याला मल्टिप्लाय केलं 1 इंटू P01 काय येणार P01 म्हणजे ह्या ॲक्सिसवर जे वेपर प्रेशर असणार ते किती असणार सांग x1 1 असल्यानंतर A1चं वेपर प्रेशर किती असणार P01 कारण 1 याला मल्टिप्लाय केलं P01च येतं. P01 कुठं लिहू इथं लिहू अरे P02ची तर ही रेंज आहे P02ची ही रेंज असेल P02 जास्त आहे P01 कमी आहे आपण अज्युम केलं आहे. ह्याच्या खाली पाहिजे ह्याच्या खाली मग आपण कुठं घेऊया इथं घेऊया हे काय झालं P01 ह्याच्या खाली पाहिजे का कारण तसं आपण पहिल्यांदा अज्युम केलं आहे. जर तसं नसतं केलं तर हे खाली असतं हे वर असतं. दोन वेगवेगळे लिक्विड आहेत वेपर प्रेशर कमी जास्तच पाहिजे. ओके आता बघ आता x1ची व्हॅल्यू कमी कमी होत काय झाली 0 झाली. x1ची व्हॅल्यू 0 झाली 0ने याला मल्टिप्लाय केलं तर सगळं उत्तर काय झालं 0. अच्छा म्हणजे जेव्हा x1 1 असणार तेव्हा P01 वेपर प्रेशर आणि x1 0 असणार x1 0 म्हणजे पूर्णपणे अब्सेंट वेपर प्रेशर 0. मग काय होणार सांगितलं वेपर प्रेशर 0 हाच पॉईंट झाला याचा कळतंय का. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट कशाचं कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे या लाईनचं इक्वेशन. चला जोडूया एकमेकांना. हे ब्लॅकमध्ये लिहितो मी ब्लू आणि ब्लॅक दोन कलर वापरले होते बघा आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला. हे लेक्चर कळत नसेल ना तर तुम्ही याच्या अगोदरचं लेक्चर बघितलं पाहिजे म्हणजे तुला P2 म्हणजे काय P01 म्हणजे काय ते सगळं माहीत होतं. ओके हे इक्वेशन कशात झालं सांग P1 इज इक्वल टू P01 x1 P1 इज इक्वल टू P01 x1. आता मला सांग जेव्हा मी हे दोन इक्वेशन ॲड करतो म्हणजे काय P1 प्लस P2 करतो P1 प्लस P2 करतो तेव्हा मला उत्तर काय मिळतं सांग. जेव्हा मी हे दोन इक्वेशन ॲड करतो तेव्हा मला काय मिळतं सोल्युशनचं वेपर प्रेशर Pचं. P म्हणजे काय P1 प्लस P2 म्हणजे दोन पॉईंट जेव्हा हे मी जोडणार ह्या दोन लाईनचे एकत्रित लाईन जेव्हा मी काढायचा प्रयत्न करणार तेव्हा मला काय मिळणार सोल्युशनचं वेपर प्रेशर. ते मी दाखवतो रेडनं. बरोबर हा ग्राफ कशाचा आहे याचा ग्राफ आहे याचा. P इज इक्वल टू P1 प्लस P2 ह्या दोघांना ॲड केल्यानंतर हे मिळते. हा ग्राफ कशाचा असू शकतो आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी मी सांगितलं होतं P इज इक्वल टू P1 प्लस P2 P इज इक्वल टू P01 x1 प्लस P02 x2 P इज इक्वल टू त्याचा पुढचा अर्थ P इज इक्वल टू P01 प्लस P02 मायनस P01 आणि ब्रॅकेटच्या बाहेर x2 किंवा अजून 1 to 1 to बरोबर का. ह्या चार इक्वेशनचा अर्थ काय सेम. NCERT मध्ये त्यात खालच्या सेकंड लास्ट इक्वेशन दिलेलं असतं आणि आपल्या स्टेट बोर्डमध्ये हे दिलेलं आहे. सगळ्यांचा अर्थ काय सेम आहे म्हणजे NCERTतला हा पॉईंट आणि आपला हा पॉईंट एक्झॅक्ट सेम टू सेम आहे कन्फ्युजन ठेवायचं नाही. ठीक आहे हे साईडला सरतो व्यवस्थित लिहून घ्या.
ओके ठीक आहे. लिहून झालं. डायग्राम वगैरे महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. आता बघ, आता आपण काय शिकलो, ह्या सोल्युशनचं इथं वेपर प्रेशर म्हणजे हे जे वर लिक्विड आहे त्याचं वेपर प्रेशर काय असणार. आता याच्या पुढचा जो पॉईंट आहे ना, तो पॉईंट आहे डाल्टन्स लॉ. काय डाल्टन्स लॉ म्हणजे काय? डाल्टन्स लॉ कशासाठी वापरतो माहिती आहे का? हे y1 आणि y2 काढायसाठी. y1 आणि y2 काढायसाठी आपण काय वापरतो? डाल्टन्स लॉ. तर मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला अगोदर 11वीतला जो डाल्टन्स लॉ आहे त्याचं सगळं बेसिक शिकवणार आणि मग या पॉईंटवर येणार. म्हणजे कुणी असं म्हणायला नको सर आम्ही 11वीत अभ्यासच केला नाही, आम्ही 11वीतला विसरलो होतो, तो प्रॉब्लेम राहणार नाही आपल्या लेक्चरला. ठीक आहे. एवढं रिवाईज करा. एवढं रिवाईज करून नेक्स्ट लेक्चरला बसा. इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग. बाय.